आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। नाशिकमधील सुंदर नारायण मंदिराचे काम 7 वर्षांपासून संथगतीने सुरू। मंदिराच्या बांधकामामध्ये जुन्या दगडांऐवजी नवीन दगड वापरल्याचा आरोप। पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे पुजारी संतप्त। सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये 7 दिवसांपासून दमदार पाऊस। 180.7 मिलीमीटर पावसाची नोंद। दमदार पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यात पेरण्यांना आता सुरुवात। नाशिकच्या मालेगावमध्ये कृषी विभाग अलर्ट मोडवर। शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या किमतींपेक्षा जास्त पैसे आकारल्यास परवाने निलंबित करण्याचा इशारा। अमरावतीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। 841 ग्रामपंचायतींमध्ये पाणी दूषित होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना। अमरावती जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन 1 लाख क्विंटलपेक्षाही अधिक। मात्र नाफेडकडून फक्त 15,000 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट। संपूर्ण ज्वारीची खरेदी करण्याची मागणी। अमरावतीमध्ये आतापर्यंत केवळ 6,000 क्विंटल ज्वारीची खरेदी। पश्चिम नागपूर परिसरामध्ये चिकनगुनियाचे 10 रुग्ण आढळले। भूपेशनगर, बर्डेन नगर, त्याचबरोबर पटेल नगर आणि सुदाम नगर परिसरामध्ये चिकनगुनियाचा उद्रेक। नागपूर महापालिकेच्या पथकाकडून रुग्ण आढळलेल्या परिसराचं सर्वेक्षण सुरू। परभणीच्या जिंतूरमध्ये चोरीच्या घटना वाढल्या। टिपू सुलतान चौक परिसरातील दुकानामध्ये चोरी। 68,000चा मुद्देमाल लंपास। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 7 गावांना पुराचा धोका। प्रशासनाकडून 180 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना। भंडाऱ्यामध्ये कुंभली परिसरामध्ये बसची घराला धडक। अपघातामध्ये 4 प्रवासी जखमी। साकोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू।